शिवछत्रपतींच्या नंतर शंभूराजांच्या विजयाचा वारू सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून उधळू लागला. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीच्या गर्जना या मावळ मातीत घुमत होत्या. त्यांच्या पराक्रमानं सह्याद्री अक्षरशः मोहरून गेला होता. पण शेजारीच होता गोवा. सर्वांग सुंदर समुद्र किनारे आणि नारळी पोफळीच्या बागांनी सजलेला लाल मातीचा ताडामाडांच्या गर्दीत हरवलेला प्रदेश. गोमंतक वासियांच्या समुद्रावर होड्या हाकण्याच्या आवाजानं तिथली पहाट फुलायची. रंगीबेरंगी विचित्र कपड्यांचा पेहराव ही सुरुवातीपासूनचीच ओळख अंगावर लेवून हे कोळी बांधव आणि कोळीनी सुखानं आपला संसार रथ हाकायचे. आपले श्रद्धास्थान मंगेशी, शांतादुर्गा, महालक्ष्मी, सप्तकोटेश्वराच्या चरणी लीन व्हायचे. गावातली छोटी सरोवर, सुंदर बगीचे अशा सृष्टी सौंदर्यानं हा प्रदेश नटला होता. पण 15व्या शतकात पोर्तुगीज वास्को दा गामा इथल्या बंदरात पोहोचला. सोबत संस्कृतीचं वेड होतच. मूठभर फिरंग्यांनी धर्मवेडापायी अनाठायी धर्मप्रसारासाठी या गोमंतीय भूमीला नख लावलं. इथली संस्कृती ओर वाढली, नासवली. सक्तीच्या धर्मांतरासोबतच पाश्चात्यांचे विलासी शौक, व्यसनाधीनता, नशा घेऊन आले. साम्राज्य विस्ताराने आणि नशिल्या पदार्थांनी दारूबाजीचा कैफ या भूमीत त्यांनी रुजवला. चरस आणि अफूची पाळबळ त्यानेच हिंदुस्थानच्या या पुण्यभूमीत रुजवली. यांच्या जीवावरच या भूमीला त्यांनी अक्षरशः झिंग चढवली. सारा विशाल समुद्रही अत्याचारानं काळवंडला. कधी काळी शिवशंभूंच्या ओंकारात न्हावून निघालेल्या या पर्वतरांगांमध्ये चर्चच्या घंटांचा नाद घुमू लागला. या आवाजांमुळे ओंकारही दबू लागला. पण पापाचा घडा कधी ना कधी भरतोच. His Highness, Carlos Portuguese Kingचं लेटर आलं आहे. आपल्या हिंदुस्थानातील गोवा भूमीच्या बद्दल काही ऑर्डर्स केले आहेत. What? Orders? Orders? या हिंदुस्थानच्या व्हॉइस रॉयला ऑर्डर्स? या पोर्तुगीज किंगला लेटर परत पाठवा. त्यांना सांगा पोर्तुगालमध्ये बसून ऑर्डर्स देणं खूप सोपं आहे. पण इथं आम्ही काय संघर्ष करत आहोत ते पहा. आम्ही दिवस रात्र इथं आमचं साम्राज्य वाढवण्यासाठी झटतोय. रोज त्या मराठ्यांचा प्रदेश बळकावतोय. वरून धर्म प्रसाराचं पवित्र कार्यही करतो आहे आणि आम्हालाच ऑर्डर्स. या प्रदेशाच्या रणरणत्या उन्हात आणि जीव घेण्या या डेंजरस पावसात या म्हणावं एकदम. त्याबद्दलच्याच ऑर्डर्स आहेत, रिस्पेक्टेड सर. Let's see, Captain. इतिहास साक्षी आहे. आम्ही कधी हात कबूल केलेली नाही. मी आजच फादर सेंट सेबॅस्टियन फादर विषयी बजावलंय. आपल्या या राज्यात या हिंदुस्थानी काल्याला जबरदस्तीनं धर्माची दीक्षा द्या. भलेही तलवारीच्या धारेवर, पानाच्या ठोकावर जबरदस्तीनं धर्म परिवर्तन करा. पण त्याला ख्रिस्ती बनवा. ते मानत नाहीत त्याला गुलाम बनवा. त्यामुळे सोला त्यांची ब्लडी बॅक बॅस्टर. लुटू नका. ख्रिश्चन धर्म स्वीकारायला तयार नसलेल्याला भर चौकात जाळून टाका. त्यांची मालमत्ता आपल्या सरकारी जमा करा. रिस्पेक्टेड सर, हे आहेत मराठ्यांचे छत्रपती श्री शंभूराजे यांचे वकील यसाजी गंभीरराव. And Gambirrauji, he is Viceroy of Portuguese government, Count de Alvaro.
Oh, hey, welcome, welcome, my dear, welcome. Yes, Aji. इट्स माय ऑनर सर. सर, छत्रपती संभाजीराजांनी पत्र पाठवलंय. त्यांनी थोरल्या महाराजांसोबत झालेल्या कराराची आठवण करून दे, राहिलेली रक्कम द्यायला सांगितलं आहे. करार, करार, कोणतं करार? छत्रपती शिवाजी महाराज तर केव्हाच देवाघरी गेले. असा कोणताही करार आता आम्ही मानत नाही. ऑनरेबल सर, प्लीज प्लीज या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. प्लीज त्यांची ठरलेली रक्कम त्यांना द्या. प्लीज सर. Go to hell, you and your Sambhaji. सर प्लीज. त्याबरोबरच त्यांनी औरंगजेब पातशाला तुमच्या मुलकातून जाण्याची परवानगी देऊ नका आणि त्यांना कोणतीही मदत करू नका असंही बजावलं. Hey, what do you mean? हे सांगणारा तो संभाजी कोण? आम्ही इथे आमची सत्ता गाजवतोय. गेली कित्येक वर्ष आम्ही या समुद्राचे राजे, इथले सम्राट, आणि हा संभाजी आम्हाला फरमावतोय. नो 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 नो, वैसाजी नो. सर सर, या पत्राकडे दुर्लक्ष करू नका प्लीज. राजांनी लिहिलं आहे, इथला व्यापार, धनधान्य, दौलत चावून खायला तुम्ही आला आहात. या असल्या फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला आम्हाला बिलकुल हे वेळ नाही. यू गेट लॉस्ट. सर प्लीज. सो कॅप्टन, Yes, sir. आपल्या धर्म प्रसाराचा आपला जो वेग आहे तो आणखीन वाढला पाहिजे. आणि असं करत करत एक दिवस आपण या जगाचे राजे होऊ आणि हे सगळं जग आपल्या मुठीत घेऊ. सगळं जग. कॅप्टन, आम्ही दूरवर इथं या हिंदुस्थानामध्ये आलोय. या ठिकाणी दिवस काढले. अस्वच्छ रस्ते, घामाच्या धारा. मग मला सांगा सर, इतके दिवस आपण काय तर धूळ साफ करत होता? Hey, you bastard! Sir, sir, please control yourself. Hey, you सर सर, मला सांगा प्लीज, या पत्राचं काय? butcher. Huh? You mean Rachel? Look, तुमच्या पत्राचं सर. Get it? Now get out. Get out! विचारशील, धर्मज्ञ, शास्त्र गोविंद, क्षत्रिय कुलावतंस, श्री श्री शंभूराजा येत आहेत हो. शंभूराजे, कसं सांगू तुम्हाला, आम्ही मराठे या फिरंग्यांच्या आणि पोर्तुगीजांच्या भूमीत कसं दिवस काढतो ते. आमच्या देवळात देव राहिलं नाही. पाण्यात पाव टाकून आमचं पाणी बाटवलं. सक्तीनं धर्मांतर घडवली. आमच्या देव देवतांच्या मूर्ती तलावात फेकल्या. काय त्यांची ही मजाल? कोण कुठचे हे पोर्तुगीज आमच्याच मातीत येऊन आमच्याच देवतांची विठंबना? हे शिवछत्रपतींचं राज्य आहे, कोणा औरंगजेबाचं नव्हे. रास धर्मबुडव्यांनी विहिरीच्या काठावर दगड म्हणून मूर्ती गाडल्या. त्याच्यावरून वर्षानुवर्ष दोऱ्या हात सोडल्यानं आमच्या काळजाचंच काय, त्या पत्थरांनाही चरी पडलेत. राज, चला माझ्या बरोबर, तुम्हाला आज प्रत्यक्ष दाखवतो. राज, आम्हाला कल्पना आहे, गोव्यातल्या शांतादुर्गा, महालक्ष्मी, मंगेशी अशा प्रसिद्ध देवस्थानांनाही आपल्या भोवती तटबंदी, लोखंडी दरवाजे उभारून संरक्षणात उभं राहावं लागतं. या भूमीत हर हर महादेवाऐवजी ओ माय गॉड, ओ माय जीजस
कसल्या घोषणा ऐकतो? तुम्हाला सांगतोय राजे, आमच्या देवदेवतांची ही अवस्था, तर आम्हा माणसांचं काय? जगदंब जगदंब. बाबा आवरा स्वतःला. कसं सांगू राज, इथल्या ख्रिस्ती धर्मगुरूंनी येशूच्या नावाखाली नुसता उच्छाद मांडलाय. आमचा जनावरासारखा छळ चालवलाय राज. आम्ही धर्मांतर करावं म्हणून आमची घरदारही जाळली, सर्वस्व लुटलं राज, सर्वस्व लुटलं. शांत व्हा बाबा, शांत व्हा. हा कसला धर्म? स्वतःचा धर्म वाढवण्यासाठी रयतेवर ही असली बळजोरी. शेवटी शेवटी आम्हालाही आमचा धर्म आहेच. हो राज, हे ख्रिस्ती फादर तरी कुठं पवित्र आहेत? येशूचं नाव घेत या रखवालधारांनी आपल्या खासगी मालमत्ता पैदा केल्यात राज. आमच्या देवी देवतांच्या आवारात आमच्याच पळवलेल्या काही वासरांच्या मांस खंडाची वृष्टी होते राज. आज आमच्या बांधवांना एक तर धर्माची सक्ती, नाहीतर पकडून जहाजावरून दूर देशी विकतात गुलाम म्हणून. काही आमची ताटातूट सोसायला. गुलामी केवढा कलंक. हा जनावरासारख्या माणसांचा भार घाण्याच्या बैलासारखं लादलेलं जिनं. कुठून आलं हे पोर्तुगीज? हे धडक इथली माणसं खरेदी करतात, आमच्या तरण्या ताठ्या पुरी कोळीनी. राज राज हे सगळं पळवून नेत्यात ते. आणि हे जर मानलं नाही तर त्यांच्या घराचं बटीक पण तिच्या नशिबाचं भोग ठरलेलं. आणि दिवसभर भिक्षुक म्हणून अंगावर पांढरं झग चढवून त्यांना धर्म प्रसारात गुंतवलं जातं. आणि रात्री त्यांच्या आबरूचं लचकं या पोर्तुगीजांकडून तोडलं जात्यात. राज सोडवा आम्हाला. या पोर्तुगीजांच्या हातून कापली गेलेली रयतेची छिन्न विचिन्न प्रेत तुम्हाला जाब विचारतायत राज. लई सोसलं. आता नाही हो सोसवत. तर त्या पोरीने उचलून देतात. नाही बाबा शोक आवरा. बाबा शोक आवरा, शोक आवरा. शांत व्हा. या मस्तवाल पोर्तुगीजांची रग जिरवायची आहे आम्हाला. हा घातकी कमालीचा स्वार्थी आम्हाला पुत्र रत्न झालं म्हणून अभिनंदनाचा खलिदा रायगडावर पाठवतो आणि वरती आमचाच प्रदेश बळकावतो. कसली ही भूक? हे शिवछत्रपतींचं राज्य आहे, पुन्हा औरंगजेबाचं नाही. गोवा स्वराज्याला झालेली जखम आता फक्त आणि फक्त गोवा आणि गोव्याचा तो मस्तवाल फिरंगी उन्मत्त व्हाईसरॉय. अशी अद्दल घडवू, त्याला असा तडाखा देऊ की पुन्हा तो मराठ्यांच्याकडे वाकडी नजर करून पाहणार नाही. गोवा दरवर्षीप्रमाणे लवकरच गोकुळ अष्टमी येत आहे. आम्ही सप्तकोटेश्वराच्या दर्शनासाठी नेहमीप्रमाणे नारव्याला गोव्याला जाणार आहे. गोव्याहून येसाजी गंभीररावांचा खलिता आला आहे. गोव्याच्या व्हॉइसरॉयने थोरल्या महाराजांबरोबर केलेला करार मोडला. काय? अजे त्याने उद्दामपणे आपला मुलूक ही बळकावायला सुरुवात केली आहे. काय? इतकंच नव्हे राजे, आपण पाठवलेलं मोगलांना मदत न करण्याचं पत्रही त्यानं फाडून टाकलं. याचा अर्थ त्या व्हाईसरॉयला आता चांगला चेचायला हवा. पुरात उफाळणारी नदी समजू शकतो, पण मोहरा वळवून गावात घुसणारी विनाशकारी नदीला बांध घालावाच लागेल. आणि आता साक्षात सप्तकोटेश्वराच्या दर्शनाची ही वेळ झाली आहे. त्याच्या दर्शनाबरोबर गुलाल ही उधळू आणि शत्रूच्या रक्ताचा सडाही शिंपू. तिथल्या पंचगंगेत पवित्र स्नान ही करू आणि व्हाईसरॉयला ही पाणी पाजू. आमच्या तलवारीचं. कविराज, आम्ही नारव्याला श्री सप्तकोटीश्वराच्या दर्शनाला येतोय ही खबर
त्या व्हाईसरॉयच्या कानी पोहोचेल अशी व्यवस्था करा. त्यांच्या दरबारातले आपले वकील येसाजी गंभीरावांना तसा निरोप द्या. अभिषेक पत्रातल्या जलधारा खालचे नितळ शिवलिंगाचे दर्शन घेऊ आणि व्हाईसरॉयला एक प्रसाद देऊ. जी राजे. निश्चितच तो व्हाईसरॉय आम्हाला पकडण्याचा प्रयत्न करेल, स्वतःच आमच्या जाळ्यात फसेल. आम्ही त्या महासुसरीच्या जबड्यात हात घालायला चाललो आहोत. बघू आता कोण कोणाला कच्चा गिळतो ते. राजा, तुम्ही काय बी काळजी करू नका. आम्ही आपलं मावळं जागोजागी पेरल्या. तो नुसता येऊ दे, त्याला परत जाऊ द्यायचाच नाही. खंडोबाची आण राजा. होय मावा. खंडोजी, बहेजी बुवा, सप्तकोटीश्वराच्या वाटेवर आपली माणसं तयार ठेवा. हमीर मावा, 5,000ची फौज तयार ठेवा. मासेमारीच्या निमित्ताने आपले सैन्य घोड्यावर समुद्रात साठे ठेवा. आमचे दर्शन झाल्या मागे फिरणाऱ्या त्या व्हाईसरॉयला कायमचा यमसदनी पाठवू. चला, आपला परवलीचा शब्द, जय शिवशंभो, शिवा का शंभो. समजलं? हर हर महादेव, हर हर महादेव. संभाजीराजे इकडे आला होता. No, sir. Attention! Be careful! We are close toward him. तो आल्या पकडा त्याला. शिवशंभो, शिवा का शंभो. नमो श्री सप्तकोटीश्वर शंभू शंकरा. हर हर महादेव. श्री सप्तकोटीश्वरा देवा, हर हर महादेव. Hey, who's this? कोण आहे हा? आम्ही कोण? आम्ही बैरागी शंभू शंकराचे भक्त. आणि तुम्ही? सगळं जाणतो आम्ही. तुम्ही दूरदेशीचे पोर्तुगीज, Eh? इथले समुद्राचे बादशाह व्हाईसरॉय. Oh, how you know? And one minute, what is this? Jolly, काय आहे त्यात? बैराग्याच्या झोळीत काय असणार? थांब. ही अंगठी घाल. Why? अंगठी घाल तुझ्या बोटात. तुझे कल्याण होईल. तू व्हाईसरॉयचा पोर्तुगाल देशाचा राजा होशील. घे. हो, राजा होशील. Oh, जय शिव शंभो. शिवा का शंभो. शंभो. शिवशंभूंची भेट झाली. शिवशंकर शंभू भेटले. शिवशंभो, शिवाचा शंभो. हर हर महादेव, हर हर महादेव. राज, अहो फिरंगी व्हायसराय पळाला. बचावला त्यो. काय? होय राज, कृष्णाजी कंकांनी भाला फेकला होता, पण त्यो निसटता लागला त्याला. त्याच्या स्वारांनी त्याला घेऊन घोडा पळवला. वाचला बघा, नशिबानं वाचला त्यो. जाऊन जाईल कुठे? आपल्या बेळातच लपणार. सप्तकोटीश्वराच्या दारी आम्हाला पकडतो काय? धर्माच्या खाण्यात झुंपलेला हा मस्तवाल बैल जुलमाचेच तेल गाळणार.
त्याला पिळातून कसा बाहेर काढायचा, कसा बाहेर. महेश बुवा, एक काम करा. जी, एक अफवा त्या वाऱ्यावर सोडून की फोंडा किल्ल्यावर भरपूर खजिना आहे म्हणून. हा लालची व्हाईसरॉय नक्कीच फोंड्यावर चालून येईल आणि त्यानं हल्ला करता क्षणी आम्ही फौजेनिशी त्याला गाठूच. जी राजे. नाहीतर हा गोव्याबाहेर पडणारच नाही. त्यासाठी हा एकच मार्ग, काहीही करून त्याला कोणत्याही परिस्थितीत आमच्या घोड्यांच्या तापामध्ये आणायचा. आता कोणत्याही परिस्थितीत गोवा घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. त्या व्हाईसरॉयला परत जाऊ द्यायचाच नाही. त्याला या फोंड्याच्या भूमीतच काढू. मुघल लई कापलं, आता गोरी कातडी सोलायची. अरे ते पोर्तुगीज जन्मलेत कुठं, सत्तेसाठी आल्यात कुठं, पण आपण याच मातीत जन्मलोय आणि याच मातीसाठी लढणार. अरे धावत्या घोड्यावर हुरडा खाऊन लढाई जिंकणारी जात आपली. या पोर्तुगीजांना आज हुरड्यागात भाजून खाऊ. हर हर महादेव. अरे या समोर या तुझ्या- कृष्णाजी, लेकरा, पुरा कृष्णाजी. मामा आपल्या लेकराकडे बघा. पालखी संघ माग जा, लढाईचं आम्ही बघून घेऊ. असं कसं पोरा? फिरंग्याच्या आतडी कोथळा बाहेर काढायचं वचन दिलं मी शंभूराजाला. म्या कसं फिरू मागे रंगलातनं? शंभूराजे आले, शंभूराजे आले. राजा मुजरा, कृष्णाजी काका, तुम्ही कृष्णाजीला घेऊन माघारी जावा आपल्या गावी. नाही राजा, कशासाठी जिद्द करता? यशाशी काका, ऐका माझं. राजा, एक वेळ अर्ध्या ताटावर न उठणं सोपं, पण अर्धी मोहीम टाकून माग जाणं शक्य नाही आज. राज, आम्ही पिकलं पान तुमच्यासाठी गावात तर गळून पडणारच की, पण तुमच्यासाठी कामाला आलो तर धन्य होईल. तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढाईसाठी अजून माझा कृष्णाजी टिकाय हवा होता महाराज. मला मरण यायला पाहिजे होतं. यशाशी काका, यशाशी काका. वय राज, वय. खरं सांगू, तुमच्याकडे बघून थोरलं महाराज आमच्यातनं निघून गेलं असं वाटत बी नाही बघा. राजा, तुम्ही आगीत उडी टाका म्हटलाचा तरी हो म्हातारा माग पुढं बघणार नाही. हे म्हातारं हाड तुमच्यासाठी जळून खाक होईल राज. यशाशी काका, आम्ही मामा तटातील धारकरी बाहेर काढा. फिरंगी माघार घेणार, त्यांचा आत्ताच पाठलाग केला पाहिजे. चला चला. खंडूजी, आज या व्हाईसरॉयला सोडायचं नाही. चला चला. मला माफ करा, मला माफ करा राजे, मला माफ करा प्लीज. तुला माफ करायचं? व्हाईसरॉय, तुला माफ करायचं? धर्माच्या खाण्याला चोपलेला बैल तू, तुला माफी? अरे, आमच्या आया बहिणींचं सर्वस्व लुटणाऱ्याला माफी नाही. आम्ही त्याचा कायमचा बंदोबस्त करतो.
राज्याचे सगळे किल्ले जिंकले, त्यातला बराचसा प्रदेशही जिंकला. शंभूराजांच्या या हल्ल्यातून व्हॉइसरॉय कसा बसा बचावला. शंभूराजांच्या जोरदार तडाख्यानं व्हॉइसरॉय आपला सरंजाम आवरून गोवा सोडून जायच्या तयारीला लागला. जहाजावर सामान चढवलं गेलं, पण झालं एवढं खूप झालं. पोर्तुगीज वठणीवर आला, त्याला कायमचाच धाक बसला. म्हणून राजे थांबले, त्यांनी लढाई थांबवली. प्रलय काल ओढवला आहे, आमची ही अवस्था किती दयनीय आहे. माय गॉड, माय जीसस, गोव्याची लाज राख. मला तुझ्या संभाजी, तू जाऊ दे, कसाही जाऊ दे, पण परत जाऊ दे. पाहिजे तर गोवा दे त्याला, पण आमचे जीव नका. प्लीज प्लीज जीसस, प्लीज यापुढे खान फिरालो इथला व्हॉइसरॉय राहणारच नाही. तुमचा एक सामान्य याचक आहे मी. हे राज्य आम्ही तुमच्या पायावर वाहतो. जीसस, जीसस, आमचं रक्षण कर. कराराची कलम तो लिहू दे, स्वाक्षरी आम्ही करू, पण आता आमचा अंत पाहू नका. यातून सोडा प्लीज, प्लीज. चल राज, काय करावं याच? द्यावं का मासळीमारीच्या जाळ्यावानी दर्यात फेकून? या फेकून धर्माची पायवाट करून तुडवतात, दुसऱ्यांचे हक्क पायदळी तुडवतो. अरे तो कसा धर्म? एवढे आमच्या कब्जात आहात, आम्हाला नाही वाटत त्यांना पाठवावं. अरे पाठवणं म्हणजे काय? बाटतात ती शरीर, मन कुणाची आणि कशी पाठवणार? यांच्या घोरदार झग्यात मेणबत्ती नाही, अत्याचारी कटारी आहेत. यशाची मावा हुकुम व्हावा राज. धर्माच्या खाण्याला जुंपलेल्या या बैलांची थिंड काढा आणि पाठीवर कोरडे ओढा. यांच्या अन्य धर्मियांच्या अस्तेवर व स्त्रियांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना हीच सजा. बाबासाहेबांच्या शिवशाहीचा हाच ग्रस्ता, हेच शासन, हेच शासन.